राज्य शासनाच्या बांधकाम विभागाचे बांधकाम मंत्री घटनांच्या दौऱ्यावर आले असताना ठेकेदारांचे पैसे गणपतीपूर्वी दिले जातील असं आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं। एकंदरीत 2 वर्षाच्या ठेकेदारांची परिस्थिती पाहता रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे रत्नागिरी चिपळूण ह्या 2 डिव्हिजनमध्ये केलेल्या कामाचे जवळजवळ 200 कोटी रुपये आज अडकलेले आहेत आणि ठेकेदार रोज ह्या कार्यालयात येऊन फेऱ्या मारतात। त्यांना अपेक्षा होती कुठेतरी गणपती आपल्याला पावेल आणि आपल्या पदरात 4 पैसे पडतील, पण ह्या क्षणापर्यंत तरी ठेकेदाराच्या पदरात निराशाच पडलेली आहे। आज एकंदरीत ठेकेदारांची परिस्थिती पाहिली तर जवळजवळ सगळ्या बाजूने ते कर्जबाजारी झालेले आहेत। ठेकेदारांना घेतलेल्या जे खरेदी केलेल्या वस्तूंचे पैसे सुद्धा देता येत नाहीत, मग डांबर असो, स्टील असो, सिमेंट असो, आणि कुटुंब चालवताना सुद्धा त्यांना आता अडचणी यायला लागल्या आहेत। एकेकाळी राजासारखा फिरणारा हा अलिशान गाडीने फिरणारा ठेकेदार मात्र आज रस्त्यावर आलाय। बांधकाम मंत्र्यांकडनं त्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती की गणपतीपूर्वी कुठेतरी आपल्याला 4 पैसे मिळतील। अर्थमंत्र्यांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये सांगितलं की 7-7.5 हजाराची फाईल माझ्या अर्थ मंत्रालयाकडनं बांधकामाकडे गेले, पण अजूनही ठेकेदारांना मात्र 1 रुपया त्यांच्या खात्यात पडलेला नाही। कोकणातला गणेशोत्सव मोठा असतो, तितकाच खर्चही असतो। गणेश भक्त आनंदाने आपल्या घरी गणपतीला आणतो, त्याची सेवा करतो, पण कुठंतरी त्या गोष्टीला अर्थकारण जोडलं जातं। पैसा असेल तरच सगळं काही करता येतं। पण आज ह्या क्षणाला बांधकाम विभागातल्या जवळजवळ जिल्ह्याचा विचार केला तर 150-150 ठेकेदारांच्या पदरात आजही निराशा पडलेली आहे। बांधकाम मंत्र्यांनी दिलेले आश्वासन जर सरकार पाळत नसेल तर त्याच्यावरती जनतेने सामान्य माणसाने विश्वास का म्हणून ठेवावा, असाच प्रश्न आज या निमित्ताने विचारला जातोय। एकंदरीतच काय, गणेशोत्सवाच्या तोंडावर सुद्धा ठेकेदार मात्र अजूनही नाराजीचा सूर आवळतोय आणि हाही सारी प्रकार पाहता ठेकेदाराच्या पदरात मात्र या क्षणाला निराशात पडले असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।